लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर तुमचे पती अस्तित्वात नाही आहेत, जीवित नाही आहेत किंवा तुमच्या पतीचे आधार कार्ड उपलब्ध नाही आहे, त्याचबरोबर तुमच्या वडिलांचे आधार कार्ड उपलब्ध नाही आहे किंवा ते जीवित नाही आहेत, या कारणास्तव तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची ई-KYC केलेली नसेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। प्रसारमाध्यमामध्ये एक अशी न्यूज छापली जात आहेत की ज्यामध्ये सांगितले जाते की ज्या लाडक्या बहिणींचे पती अस्तित्वात नाही आहेत किंवा वडील अस्तित्वात नाही आहे किंवा अस्तित्वात असतील तरी त्यांचे आधार कार्ड उपलब्ध नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला ई-KYC करता येणार आहे। आता प्रसारमाध्यमामध्ये ही जी माहिती प्रसारित होत आहे ही खरी माहिती आहे की खोटी माहिती आहे, याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा। लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं, त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, 28 ऑक्टोबर 2025ला ही न्यूज आलेली आहे। ज्या न्यूजमध्ये आपल्याला हे समजतं की लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आहेत त्यांना ई-KYC करणे बंधनकारक आहेत। भरपूर महिलांनी ई-KYC केलेलं आहे, पण अशा काही महिला आहेत ज्यांचे पती किंवा वडील आहेत ते अस्तित्वात नाही आहे, जीवित नाही आहे किंवा त्यांचे आधार कार्ड आहे ते तिथं देणं गरजेचं होतं, परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाही आहेत, घटस्फोटित महिला आहेत, अशा महिलांसाठी या ठिकाणी अडचण येत आहे आणि त्याच्यावरती मार्ग काढत या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी सुहास वाईगडे यांनी ही प्रसारमाध्यमामध्ये दिलेली न्यूज आहे। या प्रसारमाध्यमाच्या न्यूजनुसार तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी KYC करणे बंधनकारक आहे आणि ज्या महिलेचा पती किंवा वडील यांचे आधार कार्ड जोडणे आहे ते बंधनकारक आहे, पण काही जणांना ते जोडता येत नाहीत कारण त्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत किंवा काही महिला आहेत ज्या घटस्फोटित आहेत, तर यांच्यासाठी आता आधार लिंकिंग करून या ठिकाणी KYC करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे। होय लाडक्या बहिणींनो, तुमचे जर पती अस्तित्वात नाही आहेत, हयात नाही आहेत किंवा आधार नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला ई-KYC करता येणार आहे। यासाठी तुम्हाला जे आधार नंबर यूज करायचा आहे तो सुरुवातीला तुमचा यूज करायचा आहे आणि या ठिकाणी पतीचे किंवा वडिलाचे आधार कार्ड आहे त्या ठिकाणी तुमचं जे काय रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये सुरुवातीला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्याचा आधार नंबर टाकायचं आहे। लाडक्या बहिणींनो, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड जर नसेल तर या ठिकाणी तुमचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकाचा किंवा तुमचा मुलगा असेल, चुलत मावस कोण असेल किंवा मावस भावंड असतील, यापैकी कोणाचेही आधार कार्ड तुम्ही यूज करू शकणार आहात। पण लक्षात घ्या, तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये सुरुवातीला ज्याचं नाव आहे त्या नावाचंच आधार नंबर तुम्ही यूज करा, तेच आधार कार्ड यूज करा, त्याचाच OTP तुम्ही यूज करून घ्यायचा आहे। जर या ठिकाणी तुम्ही जर नातेवाईकापैकी कोणाचे आधार कार्ड यूज केले आणि OTP पाठवून जर तुम्ही KYC केली तर या ठिकाणी तुमची KYC आहे ती सक्सेसफुल होणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, तुमची KYC आहे ती सक्सेसफुली होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथं पाहू शकता की सुहास वाईगडे हे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आहेत, यांच्यामार्फत ही माहिती मिळालेली आहे। तर या ठिकाणी ऑथेंटिकेशन आहे म्हणजे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे तो ऑथेंटिकेट आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी ही जी माहिती आहे ती एकदम बरोबर आहे आणि एक ऑनेस्ट सजेशन देईल की तुमचं जे काय रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये सुरुवातीला जे नाव आहे त्या नावाचा त्याच आधार नंबरचा तुम्ही यूज करा आणि तुम्हाला KYC आहे ती व्यवस्थितपणे तुमची होणार आहे। घर बसल्या 5 मिनिटांमध्ये मोबाईलवरती KYC कशी करायची याची संदर्भातील माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या।